सकाळवाल्यांनी मला संध्याकाळी बोलायची संधी दिली त्याच्यासाठी मी त्यांचे आभार मानते. युट्यूब कडून माझी सध्या 5 आकडी कमाई आहे. 1,00,000 व्ह्यूज आले होते. 1,00,000 व्ह्यूज हे माझ्यासाठी खूप होते की अरे 1,00,000 लोकांनी बघितलंय. खूप मला पण वाईट वाटायचं सुरुवातीला जेव्हा कोण मला निगेटिव्ह कमेंट द्यायचं तेव्हा मला असं वाटायचं की अरे कशाला मला बोलतोय, मी तुमचं काय केलं. तर काय सांगशील, कोकणात नवरात्रीचा काय उत्साह आहे? कोकणात आता ह्या नवरात्रीला मी तरी मुंबईत आहे त्याच्यामुळे तिकडे काय उत्साह आहे त्याबद्दल नवरात्र म्हटल्यानंतर उत्साह तर असतो. ओके, पण काय वातावरण असतं तिकडे नवरात्रीचं? स्पेशल काही? स्पेशल असं काही नसतं. म्हणजे ऍक्च्युली नवरात्रीचा अति उत्साह मी मुंबईमध्ये बघितला. कोकणात नवरात्रीचा एवढा उत्साह नसतो जेवढा बाकीच्या सणांचा असतो. म्हणजे कोकणात उत्साही सण कुठचा असेल तर तो म्हणजे गणेश चतुर्थी जास्त. नवरात्रीला नवरात्री सेलिब्रेट होते आता जवळपास सगळीकडेच, पण जो उत्साह बाकी शहरांमध्ये दिसतो मुंबई वगैरे या बाजूला तो तेवढा उत्साह कोकणामध्ये नसतो. एंटरटेनमेंट पासून ते फूड असेल, ट्रॅव्हलिंग असेल, सगळे व्हिडिओज तुझे बघत असतात, त्याच्यामुळे एक वेगळं स्थान तू प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलंयस. सो मला सांग, सगळ्यात आधी आम्हाला तुझं शिक्षण, तुझं बालपण याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझं शिक्षण, माझं बालपण हे सगळं देवबागलाच झालं, गावी. आणि म्हणजे अगदी 10वी पहिलीपासून 10वी पर्यंत माझं शिक्षण हे गावी झालंय. 10वी पर्यंतचं देवबाग मध्ये. आणि त्याच्यानंतर 11वी 12वी साठी मला गावापासून 13 किलोमीटर म्हणजे देवबाग मधून मालवणला ट्रॅव्हल करायला लागायचं. त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग सुद्धा सिंधुदुर्ग मध्येच झालं. म्हणजे ओव्हरऑल माझं पूर्ण शिक्षण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुक्यातच झालंय. आणि त्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी मुंबईला आले आणि मग मुंबईला मी जॉब करत होते. जॉब करता करता मग आता 6 वर्ष झाली मला मी मुंबईमध्ये. ओके, सो तुझं शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये झालंय. सो त्याच्याच इंजिनिअरिंग मध्ये जॉब, इंजिनिअरिंग मध्ये आपण जॉब करावा असं नाही वाटलं का? केलं मी सुरुवातीला इंजिनिअरिंग मध्ये जॉब केला, पण जसा मला हवा होता जॉब, म्हणजे मला साईट वरती जायला आवडायचं, मला प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता. पण मला नेहमी ऑफिस वर्कच मिळायचं की नाही नको तू साईट वरती नको, लेबर लोक असतात मग आमच्यावरती परत ते त्यांना मुलीला साईट वरती पाठवणं म्हणजे मग ते त्या बिल्डर वरती वगैरे प्रेशर असतो की सगळ्याच गोष्टी सांभाळल्या पाहिजे. एक मुलगी साईट वरती जाते म्हटल्यानंतर मग ते मला थोडंसं हे वाटायचं की काय जाऊ द्या ना मला साईट वरती, मी करेन काम. पण ते तसं नाही व्हायचं. मग मी एक 2-3 वर्ष तरी केला सिव्हिल फील्डमध्ये जॉब. मला 2 वर्ष साईट वरती मिळालं, पण नंतर सगळे ऑफिस जॉबच मिळत होते आणि मला ते बिलिंग वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मग मी विचार केला की काहीतरी वेगळं करते, वेगळं करू. आणि मग तुझे व्हिडिओज व्हायरल झाले. सो या प्रवासावर आपण येऊयात. सो जेव्हा तुझा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला काय रिॲक्शन होती? सो वाटलं होतं का असं कधी होईल, हे आपण करू? नाही, काहीच वाटलं नव्हतं. खरं तर मी खूप आधी टिकटॉक जस्ट चालू केलं होतं वापरायला आणि मी 2 महिन्यांनी बंद केलं. मी सगळ्या आधीच्या 1-2 व्हिडिओ मध्ये बोलले होते की ते मी 2 महिन्यांनी असंच बंद करून टाकलं. आणि हे व्हिडिओ करणं वगैरे सहज शिकत होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला व्हिडिओ ऍक्च्युली माझ्या बाबांचा नव्हता. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोलले की माझ्या वडिलांचा व्हिडिओ पहिला व्हायरल झाला. त्या आधी माझा एक असा साडीवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की जी मी एका लग्नात गेले होते आणि मी फक्त लग्नात खायला जाते. खायला नाही, तो दुसरा होता. मी आधी त्याच्या आधी पण एक केला होता की मी लग्नात फक्त खायला जाते आणि त्याच्यावरती 1,00,000 व्ह्यूज आले होते. आणि 1,00,000 व्ह्यूज हे माझ्यासाठी खूप होते की अरे 1,00,000 लोकांनी बघितलंय. आणि त्यानंतर मग बाबांचा व्हिडिओ तो 16 मिलियन क्रॉस झाला. आणि त्यानंतर तर तो लग्नात मी एका मित्रासोबत माझा जो व्हिडिओ केला तो तर खूपच व्हायरल झाला. मग अशी काही रिॲक्शन नव्हती, कारण जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतो तेव्हा प्रेशर भरपूर येतो की निगेटिव्ह कमेंट्स, पॉझिटिव्ह कमेंट्स ते सगळं येतं. त्यामुळे असं काही मोठी अशी काही रिॲक्शन होती. पण त्यामुळे या फील्डमध्ये मी कंटिन्यू करेन वगैरे असं काही नव्हतं. मी रॅन्डम व्हिडिओज टाकत होते फक्त असंच. ओके, त्यानंतर मग तू युट्यूबची सुरुवात केलीस. सो तुझे हे जे व्हिडिओज आहेत हे इंस्टाग्रामला व्हायरल झाले होते, राईट? सो आपण मग युट्यूब कडे वळावं, युट्यूबची सुरुवात करावी, हे तुला कसं सुचलं? हे ऍक्च्युली मला सुचलंच नाही. मला सारखे मेसेजेस यायचे की ताई तुझे शॉर्ट व्हिडिओज टाकतेस, त्याच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती हवी. कारण तेव्हा इंस्टाग्रामवरती मॅक्झिमम 30 सेकंडच रील जायचं, 30च्या वर नव्हतं. ते नंतर 60 आणि नंतर 90 हे आता आले. आता 30 सेकंड मध्ये लोकांना असं वाटायचं की अरे ताई अजून काहीतरी आम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये डिटेल हवी आहे, मग ती डिटेल सांग. मग ते सांगण्यासाठी मी मग युट्यूबकडे चला ट्राय करते म्हणून मी युट्यूबमध्ये तो व्हिडिओ करायला सुरुवात केली. पण ते सुद्धा त्यातलं एडिटिंग माहित नाही, ते काय असतं कसं करायचं काहीच माहिती नव्हतं. तर शिकत शिकत हळूहळू मग लोकांना जास्त माहिती त्यातली मिळावी
म्हणून मी ते चालू केलं. आणि ते इंस्टाग्रामवरती जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांनीच मला सांगितलं की चालू कर, तेव्हा मी चालू केलं. बऱ्याच लोकांचा असा समज आहे की युट्यूब मधून भरपूर सारा पैसा मिळतो. सो तू त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे युट्यूब कडून एवढा पैसा येतो का? काय कमाई आहे तुझी? काय कमाई आहे युट्यूब कडून? युट्यूब कडून माझी सध्या 5 आकडी कमाई आहे, ती सांगू शकते. 5 अंकामध्ये मला येत आहेत पैसे. युट्यूब कडनं नक्कीच कमाई होते, चांगल्यापैकी कमाई होते जर तुमचा कंटेंट चांगला असेल तर. त्याच्यासाठी सबस्क्रायबर्स तुमचे जास्त असले पाहिजेत असं काही नाहीये. कमी सबस्क्रायबर्स असले आणि तुमच्या चॅनलला जास्त चांगले व्ह्यूज जर असले, व्ह्यूज वरती सगळं असतं. मलाही आधी वाटायचं की अरे एखाद्याचे 5 लाख सबस्क्रायबर्स आहेत म्हणजे ते खूप काही आहे. पण जेवढे जास्त तुमच्या चॅनलला व्ह्यूज असतात किंवा जेवढे जास्त लोक तुमच्या चॅनलला म्हणजे चॅनल तुमचा त्यांना जास्त आवडतो, त्याच्यावरती मग ते सगळं तसं ते चालत जातं आणि तुम्हाला मग पैसे मिळतात. पण लोकांना असं वाटतं की फक्त तिची म्हणजे कोकण हार्टेड गर्ल ही फक्त युट्यूब आणि इंस्टाग्राम मधूनच कमवते, तिच्या घरी रोज म्हणजे जसं काय पेट्याच येतात पैशांच्या माझ्या घरी, तर तसं काही नाहीये. भरपूर त्याच्या मागे पण भरपूर मेहनत लागते. आता काल रात्री मी 3-3:15 वाजेपर्यंत एडिट करत बसले होते ब्लॉग, आणि 3:15ला एडिटिंग ते संपलं. त्याच्यानंतर तो अपलोड करायचा होता. म्हटलं सकाळी करते, कारण सकाळी मला 9 वाजता जायचं होतं क्लासेसमध्ये, कारण माझा एक क्लास मिस झाला होता, तो मी आज सकाळी ठेवला होता. सकाळी उठल्यानंतर मला चक्कर यायला लागली की अरे नाही होतंय, झोप पूर्ण नाही झालीये. मग मी सरळ त्यांना मुलांना मेसेज केला की आपण ऑनलाईनच आज क्लास करूया, मला यायला जमणार नाहीये. आणि मग तो मी ऑनलाईन केला. तर मेहनत पण भरपूर असते. पैसे कुठेही म्हणजे युट्यूब असू दे किंवा कुठेही काही असू दे असेच मिळणारच नाहीत कुणालाही. पुढचे तुझे प्लॅन्स काय? पुढच्या प्लॅन्स बद्दल मी अजून काही विचार नाही केला. पण आता हे कसे ही सुरुवात पण नाही म्हणता येणार मला, की मी अगदी अशी मिडलला आहे की जिथे इकडे जाऊ की तिकडे जाऊ हे माझं मला कळत नाहीये. तर त्या ह्याच्यात मी कुठचाही निर्णय घेणं मला चुकीचं वाटतं, कारण मी हल्लीच जॉब सोडू की नको अशा निर्णयावरती आलेले. कारण बरेच इव्हेंट बऱ्याच गोष्टींना मी नाही म्हणून सांगते, आणि ते मला असं वाटायचं की म्हणजे घेताय चालून पण मला घेता येत नाही. अगदी आता मला एक ऑफर आली होती, त्यांचं शूटिंग 20-25 दिवस होतं. मग त्यांना मी सांगितलं की नाही, मला एवढा वेळ देता नाही येणार. मग माझ्या डोक्यात असं येत होतं की अरे जॉब जर नसला असता तर मी हे 20-25 दिवस शूटिंगसाठी जाऊ शकले असते. पण काय गॅरंटी आहे की मी आज लोकांना आवडते, उद्या पण मी लोकांना आवडेल, ते फेम तसंच राहील की नाही याची आपल्याला काहीच गॅरंटी नसताना आपण फील्ड चेंज करणं किंवा एवढी मोठी रिस्क घेणं हे मला थोडं डेंजर वाटलं. त्यामुळे मी असा विचार केला की सध्या जसं आहे जे आहे तसं चालू द्यायचं. एक फायनान्शियली ती स्टेबिलिटी आली की आता पुढचे 2-3 वर्ष म्हणजे जर काहीच चाललं नाही तरी सुद्धा मी व्यवस्थित राहू शकते. ही स्टेबिलिटी जेव्हा माझ्या लाईफमध्ये येईल तेव्हा मी विचार करेन की मला आता जे आहे त्याच्यातच हे करायचंय की कसं, जे म्हणजे ट्युशन मध्येच कंटिन्यू करायचंय की ह्याच्यामध्ये कंटिन्यू करायचंय. सध्या तरी जे आहे त्यात आनंदी. अंकिता, आपला सोशल दुर्गाचा आज 6वा एपिसोड आहे आणि जसं की सोशल दुर्गा आपण करते, सो आजच्या तुझ्यासारख्या ज्या स्ट्रॉंग इंडिपेंडंट मुली आहेत त्यांना तू काय सांगशील जाता जाता? मी खूप साधी मुलगी होते, आता जशी तुम्हाला दिसते सोशल मीडियावरती पटकन एखाद्याला उत्तर देते. हे जेव्हा चालू झालं ना तेव्हा कुठेतरी माझी ओळख निर्माण होत गेली आणि मी आयुष्यात सेटल झाले, स्टेबल झाले, आणि लोक तितकी माझ्या समोर येऊन बोलायला हे करत नाहीयेत. सुरुवातीला मी खूप वाईट दिवस बघितलेत. त्याच्यामुळे साधेपणा जो असतो हा आपण मी किती साधी आहे ह्याच्यामुळे तुम्हाला कुठे अवॉर्ड मिळणार नाहीये. पण आपला साधेपणा एका लिमिट पर्यंत राहू दे. पण अन्याय कुठचाही असेल, अगदी कमेंट असू दे किंवा काही असू दे, सहन करू नका. प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला शिका. जेव्हा उत्तर देणार तेव्हाच समोरचा व्यक्ती घाबरणार, नाही तर काही होणार नाही. आणि सगळ्या गोष्टींसाठी कायद्यावरती डिपेंड राहू नका की अरे कायदा मुलींच्या बाजूने मग सगळं होईल. नाही होत काही. कायद्यासाठी नाही, सरळ उत्तरच द्या. खरंच प्रत्येक मुलीने तुझ्यासारखं स्ट्रॉंग इंडिपेंडंट बनण्याची गरज आहे. आणि अंकिता, खरंच तू खूप छान करतेयस आणि आम्हाला खूप छान वाटलंस तू आलीस, एवढ्या छान गप्पा आमच्याशी मारल्यास. खरंच तुझे खूप खूप मनापासून आभार. सो मच.